फिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ फिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी करी अशी चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी करी अशी चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपीला जणू प्रीतीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग साधले निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद गारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा बिर जा रे गीत गारे धुंद भारे निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे मी डॉक्टर प्राध्यापक संजय सातपुते महात्मा फुले महाविद्यालय वरुड वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक आहे आणि विभाग प्रमुख आहे आणि डाकोळे सर आणि वानखडे सर दरवर्षी मला तुमच्यासोबत फिरायला बोलावतात आणि मी या परिसराचा रविभाऊच्या सोबत वनस्पतींचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे सर मला हा मान देतात त्याबद्दल त्यांचे आधी आभार मानतो। आणि आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत इथे कधी काळी लाभन नावाचा एक गाव होता। काय नाव होतं? लाभन। आणि हा गाव प्लेगच्या साथीमध्ये उद्ध्वस्त झाला आणि जे काही लोक वाचले असतील त्यांनी मग इथून स्थलांतर केलं। पण आजही या एरियाला आपण जिथे उभा आहोत याला लाभनच म्हणतात। आणि इथे गाव होता याची एक खून म्हणून एक छोटंसं हनुमानजीचं मंदिर आहे इथे वडाच्या झाडापाशी, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी छोटंसं शिल्लक राहिलेलं आहे, कारण आपण जोपर्यंत कोणी काही करत नाही तोपर्यंत आपल्या देवाकडे लक्ष देत नाही, तसं ते मंदिर आहे। असो,
जुन्या काळी जेव्हा हा गाव इथे होता तेव्हा एमपीतून येणारे बैलगाड्या वगैरे शेघाटला जायच्या, कारण शेघाट मोठं मार्केट होतं शेघाट. तर इथून इथे थांबायचे आणि मग इकडला प्रवास किंवा तिकडला प्रवास करायचे, रात्र इथे घालवायचे लाभण गावात, कारण जंगल खूप होतं, वाघाची नेहमीच हे राहायची दळवळ. तर हे इथे थांबायचे आणि नंतर मग समोरचा प्रवास करायचे. हा रोड वगैरे नव्हता तेव्हा. ओके. आणि असा हा लाभणगाव, इथे पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण असते आणि इथे आपल्याला संजीवनी सुद्धा, जी हनुमानजींनी लक्ष्मणाला दिली होती, ती संजीवनी सुद्धा इथे पावसाळ्यात आपल्याला मिळते. आता ती वाळलेली असेल, कदाचित दिसणारही नाही, या मागच्या साईडला आहे. आणि इथे छोटंसं इथे एक डबका आहे, तिथे सदैव पाणी असते, माहीत नाही ते कुठून येते. आणि मे महिन्यात फक्त ते पूर्ण पाणी संपून जातं. आणि यानंतर आपल्याला हा जो मधातला पर्वत आहे त्याला सूर्यबरड म्हणतात. तिथे आदिवासींचा देव आहे. आदिवासींमध्ये लग्न झालं की ते नवीन जोडपं तिथे जाते, पूजा करते आणि तिथे कापड वगैरे बांधते खांबाला किंवा त्या झाडाला आणि मग परत येतात ते. तर तिथे जायचं आहे आपल्याला आणि तिथून परत यायचं. आपण महेंद्रीच्या जंगलात गेलो होतो. हो, ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. त्याच्या भोवताल जानवर राहते, जायचं आहे. सुरुवातीला आपण इथून हे छोटंसं मंदिर पाहू आणि ठीक आहे. फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच लहरा, बिरबिर जारे. गावाची ओळख, हे एक मंदिर शिल्लक आहे आणि हे वडाचं झाड ते मागचं, ते खूप जुनं झाड आहे. हो, हे इकडे पण आहे. आणि हनुमान जयंतीला मी रविभाऊ इथे येतो, पूजा करतो आणि जातो. आम्ही आजूबाजूला झाडं पण लावली पण ती काही राहिली नाही, जगली नाही. आंब्याची झाडं लावली होती भरपूर पण जगली नाही. आणि हे पानं आता वाळल्यानंतर सडल्यानंतर तुम्हाला इथे त्या प्लेगमध्ये जे लोक मेले त्यांच्या कबरी दिसतात. इथे असे गोटे मुर्दा गाळून गोटे रचलेले आहेत, हे दिसते सगळं आजूबाजूला. हे उंच भाग दिसतात ना, असे थोडे थोडे उंच तुमच्या मागे वगैरे, हे त्या कबरीच आहे सगळ्या. तर मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते गुलाबी हवाची. मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपी सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे. नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे.
जन्म ही जगावे विश्व ही बघावे एक रूप भावे संग साधीने ओ निर्वाणी सर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद गारे हो नवे पंख पसरा हा ही रोहीची विष्ठा आहे आणि ही जनावरं रोज एकाच ठिकाणी बसतात आणि ते ठिकाण जे निवडतात ते असं निवडतात की तो बसल्यानंतर त्याला चारी साईडचं दिसलं पाहिजे अशी ती जागा असते. तो रोज इथे बसतो आणि त्याची ही खून आहे ताजी विष्ठा सुद्धा त्याची दिसते इथे. हा रोही म्हणजे हरणातलाच प्रकार आहे एक. आणि हे जर गोळा करून नेलं तर आपल्या घरी असणारे कॅरीतले जे फुलझाड आहे ते खूप जोराने वाढतात आणि फुलंही खूप छान आहेत. पण याचा दुसरा भाग असा आहे की याच्यासोबत उधळी घरात येते कारण इथे उधळी आहेच, उधळी घरात येते तर तो एक भाग आहे. नाहीतर उत्तम खत आहे ते. चला त्या तलावात होऊ शकते हिमालयातून येणारे त्या गोल्डन ज्याला शेल्डक म्हणतात बदक आहे ती त्या असतील तिथे कारण दरवर्षी येतातच. जर पाहायचे असतील तर आपल्याला बिलकुल मोठा आवाज न करता तिथपर्यंत पोहोचावं लागेल, नाहीतर त्या आधीच उडून जातात आपला आवाज गेला की. शेल्डक सोनेरी कलरचे असतात. चला यहाँ पे तालाब है, वहाँ पे शेल्डक जो हिमालय में रहते हैं वो आराम से सोबत पिल्लू आहे संजू भाऊ. हे फ्रेश आहे हो विष्ठा आणि हे सोबत पिल्लू आहे इथे. हे पहा हो सोबत पिल्लू आहे आणि ही जागा तर वर्षानुवर्ष ठरली आहे. इथं आतेस का? बिलकुल 12ही महिने बिलकुल दरवर्षी इथे ही जागा आहे. फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुंद भारे. नाळिंदर म्हणून त्याला अंगावर काठी असते बघ त्याचा काटा आहे आणि ते काटे सोडते असं. तर जुन्या काळी माझ्या घरी पण मी लहान असा असताना किंवा ज्या वेळा असताना आई तेलाच्या केटलीमध्ये हे टाकून ठेवायची. तेलाच्या केटलीमध्ये जे तेल आपण भाजीसाठी वापरतो त्याच्यात हे टाकून ठेवायची. त्याच्यापासून काही आपल्याला औषधी गुणधर्म मिळत असेल तर तेच तर शोधायचं आपल्याला. हेच रिसर्च आहे की याच्यापासून काय मिळते आपल्याला. आपल्याला घर दिसेल याचं पण आधी हे जे झाड आहे आता आम्ही ज्या झाडाखाली उभा आहोत याला मोईनचं झाड म्हणतात. कशाचं? मोईन. आता याची पानं गळली आहेत, थोड्या दिवसांनी फुलं येतील आणि मग आंब्यासारखी छोटी छोटी फळं लागतात. आणि हे झाड आंब्याच्या कुळातलंच आहे त्यामुळे याच्या फळाचं सुद्धा लोणचं होते. आदिवासी लोक करतात ते लोणचं, पण ते लोणचं जास्त खायचं नसते.
थोडंसं खायचं एका वेळेस. जास्त खाल्लं तर तुम्हाला हे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ते इफेक्ट करते आणि आपल्याला चक्कर येते. पण पक्षी खूप खातात. मे महिन्यात, एप्रिल मे महिन्यात पक्ष्यांचं हे मुख्य खाद्य आहे, पिकलेली फळं या मोहींची. तर हा सुद्धा एक, आता मी वानखडे सरांशी चर्चा केली तर हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे की आपल्याला चक्कर येते, मग पक्ष्यांनाही येते का चक्कर. चला, याचा डिंक निघतो आणि तो डिंक आहे ना मेणबत्ती सारखा जाळल्या जाऊ शकते. जशी मेणबत्ती जळते तसाच तो जळते. रवी भाऊला ती पद्धत माहित आहे. चला, फक्त फुलं तोडा आहे. तोडा सगळ्यांनी. नाही, पिवळ्या कलरचे हे तोडा. सनफ्लावर सारखे आहे, बारीक. तोडा तोडा बरं. अगदी जिभेच्या टोकावर असं चावायचे समोरच्या दातात. चावा असे समोरच्या दातात. समोरच्या जातात हे समोर जिभेच्या टोकावर ठेवल्यासारखे चावा. काय चावा थोडा वेळ. चावा लागते ते काय फुल काढते वाटते काही थोडा बदल. थोडा वेळ चावा त्याला. थोडा वेळ चावा. चुरचूर वाटते जिभेचा शेंडा. तर हा आहे अक्कल काढा. काय आहे? अक्कल काड्याचं झाड आहे ते. अक्कल काढा जवळपास 20 ते 25 हजार रुपये क्विंटल त्याची किंमत आहे. पिवळ्या फुलाची. हा ना, हा तोडा. खा. खायचं जी बोलण्याची करते खा. जी बोलण्याची करते जी बोलण्याची करते. हो, जो मुलगा तोत्रा असेल, बोलणारा, जीभ जाड असेल तर त्याला स्पष्ट बोलणं येते. हळूहळू हळू. हे अक्कल काढा. छान ते तेवढा भाग. फुल जिभेच्या शेंड्यावर चावल्यासारखं करायचं. सोपाच्या फुलावर फिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेड. त्याला 8-10 टेंबरं लागले आहेत पण कच्चे आहेत. पिकल्यानंतर ते गोड लागतात. आता जर खाल्ले तर ते अति तुरट लागतात. भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे. जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे. हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. भिर भिर गारे, गीत गारे, गीत गारे, धुंद भारे. हो विरवाव निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे. जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे. Zoo 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 zoo. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते. शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते. शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलांना नशा आज आली. सडा शिंपीला जणू प्रीतीने. हिरवा निसर्ग भवतीनं जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे. जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे.
किसम काळा शिसम ज्याच्या लाकडाला पॉलिश करायची गरज नाही तो असाच चमकतो. आणि अब्राहम लिंकनचं व्हाईट हाऊस मधला पलंग याचाच होता, आजही आहे तो. मोठी झाड आहे शिसमची माझ्या घरी. हो असेलच. मोठे आणि ते कापलं की तसंच चमकते ते झाड. ऍक्च्युली फक्त रंदा मारायची गरज आहे, पॉलिश मारायचं काम नाही. तबला बनवला ते शिसमचा आहे. हा. स्पेशली याच लाकूड वापरतात तबल्यासाठी. हे जर नाही मिळालं तर मग अल्टरनेटिव्ह वापरतात. महे जगावे विश्व हे बघावे एक पहावे संग साथीने ओ हिरवाने सर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद गारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा विर जा रे गीत गारे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे झू 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 थांबायला सांग थांबा थांबे एकदम मोकळी धावत 18-17 वापस घरी जायचं नाही रे. अजून नाही त्यांच्या एखादं मग 18-17 हे एक हे तू हात लावला आहे आणि ते चालू ढिंक यायच्यात. हो महत्वाचं झाड आहे. थांबा इथेच थांबा थोडा वेळ. तर हे आपण ज्या झाडापाशी उभा आहोत हे आहे रोहनचं झाड. याला रक्तरोहन सुद्धा म्हणतात. आणि तुम्हाला दिसते पहा रक्तासारखा रेड कलर इथे, म्हणून याला रक्तरोहन. याची साल अगदी लाल कलरची असते. सशाचं मांस कापल्यानंतर जो कलर दिसतो तसाच या सालीचा रंग दिसतो. ठीक आहे. आणि हा कोवळा पाला जर जनावराला किंवा दूध देणाऱ्या गाईला चारला तर त्या दुधाची क्वालिटी अगदी अमृतासारखी होते असं आयुर्वेदात लिहिलेलं आहे. आणि दुसरं नावाप्रमाणेच रक्तप्रदर ज्यांना त्रास आहे ज्या स्त्रियांना त्याच्यावरती हे औषध आहे आणि त्याच्यावरूनच त्याचं नावही पडलं आहे रक्तरोहन. आणि हे झाड आता दुर्मिळ होत चाललेलं आहे, खूपच दुर्मिळ होत चाललं. आधी खूप असायचे पण आता याला सर्रास कापून विकल्या जातं आणि आता याची संख्या कमी होत आहे. इतक्या प्रवासात आता आपल्याला हे पहिलं झाड दिसलं. सालईचं झाड म्हणतात. कोणतं सर? हे सालईचं, याची साल निघलेली पेपर सारखी थोडी थोडी. आदिवासींच्या घरी जर लग्न असेल तर याचा मुंडा नेऊन दारात लावतात आणि मग तिथेच ते फांदी लागून जाते आणि ते झाड तिथेच वाढायला लागतं. आणि त्याच्या मागे त्यांची धारणा अशी आहे की हे झाड जसं जसं वाढल तसं तसं ज्याचं लग्न झालंय त्याचा परिवार सुद्धा वाढल, अशी त्याच्या मागची आहे. तर हे आणि याचा डिंक कॅप्सूल आपण घेतो मेडिकल मधून, ते वरचं जे कव्हर असते कॅप्सूलचं वरचं कव्हर ते याच्या डिंकापासून तयार करतात. तर बघा आम्ही आलो नाही इथं पकडू असं
ट्रॅक पाहिजे मग दरवर्षी निसर्ग हा भवती असा ट्रॅक पाहिजे दरवर्षी जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे डायरेक्ट बा येतच नाही पुढच्या वर्षी फिरवान सरगम भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुंदवारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा गिरगिर गारे गीत गारे गुंदवारे निसर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गुंदवारे कलर केसरी रंग बनव बापा याच्यापेक्षा वरचा पाठवून मला वरचा आहे का अजून धक्का मारून दे मला केव्हा पाहिलं मी गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कली अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कली अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सळा शिंपीला जणू प्रीतीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद तर आज आम्ही शंकरराव बंदे ज्युनियर कॉलेजच्या कॅम्पसोबत NSS कॅम्पसोबत इथे सूर्यबरडावर आलेलो आहोत आणि हे सूर्यबरड या वरुड परिसरातील सगळ्यात उंच बरड आहे आणि इथे तुम्ही पाहता की आदिवासींचे इथे देव ठेवलेले आहेत आणि देव म्हणजे गोटेत जमा केलेले आहे आणि त्याला शेंदूर लावलेला आहे आणि इथे दिसतंय तुम्हाला झेंडी लावायसाठी इथे लाकडं आहेत. आदिवासींच्या घरात लग्न झाल्यानंतर मुलाचं किंवा मुलीचं लग्न झाल्यानंतर ते दोन्ही नवरा बायको इथे येतात, पूजा करतात आणि नंतर मग त्यांचा पूर्ण विधी झाल्यानंतर ते पुन्हा परत जातात. तर अशी इथे आख्यायिका आहे आणि हे सगळ्यात उंच बरड असल्यामुळे याच्या आजूबाजूला जनावरं थांबतात रात्रीचे, कारण त्यांना अशी सुरक्षित जागा हवी असते आणि नंतर मग ते सूर्योदय झाला की ते पुन्हा परत जातात. आणि गुरुपौर्णिमाला तर कोणतेही काम करणारी तर पूजा करते पहिली. अच्छा, ढोरं चारणारी गायकी किंवा हे काम करणारी एरियातले पूजा करायला पहिली इथंच येते. अच्छा, पहिली तर पूजा करते नंतर मग बाकी. तर गुरुपौर्णिमेला रविभाऊच्या म्हणण्याप्रमाणे खेडे विभागातील आपले गायी चारणारे म्हणा किंवा शेती करणारे पहिली पूजा इथं करतात. पहिली पूजा इथे करतात आणि नंतर मग बाकीचे कार्य ते करतात. तर असं हे स्थान आहे. आम्ही 2010 पासून इथे येत आहोत. तेव्हा इथे म्हणजे खूपच झाडं होते, म्हणजे हे जे देव आहे हे सुद्धा झाडामध्ये लपलेले होते. आज सगळे झाडं कापलेले दिसत आहेत. तर अशा प्रकारे पांढरी मुसळी लोकायला जसं समजलं लोक त्याच्या मागे लागतात आणि मग ते काही राहू देत नाही लोक. थांबून ना आणि खाली पण पाहतो. नव्या संगीतातले कुणी सोबती मला फिराया हवे असे. नव्या संगीतातले तराणे हवे असे कुणी सोबती मला. येतो ना मी. मला किती वेळ लागते येतो मी. होता ना तुम्ही.
नाही घसरत. जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा विर जा रे गीत गारे धुंद वारे फक्त नाही आहे हो निर्वाण सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे रेल्वे लावली. नमस्कार, मी सचिन परिहर. आमचे कॅमेरा पर्सन संजय भाऊ बेलसरे, आज त्यांचे सुपुत्र आमच्यासोबत आहे दीप बेलसरे. गेल्या अनेक वर्षापासून ह्याच ट्रेकिंगची आम्ही वाट पाहत असतो. प्रत्येक वर्षी मी विचारतो दादू भाऊंना की आपल्याला पत्रिका आली का, कारण की आम्ही वाट पाहत असतो कारण की सूर्य बराड सगळ्यात उंच ठिकाण आज सातपुते सरांनी दाखवलं. रवी भाऊ आमच्यासोबत आहेत, चांगली माहिती आहे ना, पूर्ण जडीबुटीची. सरांना त्याच्यापेक्षा जास्त माहिती आहे, ते डॉक्टर आहे या विषयामध्ये. संपूर्ण ज्या या ठिकाणी वनस्पती आहे कशावर त्या लागतात, कशा त्या यूज केल्या जातात, संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली. सगळ्यात उंच बरड आज त्यांनी आम्हाला दाखवलं. या अगोदर आम्ही महेंद्रीचं जे सूर्यबरड आहे ते बघितलं होतं, पण आज सगळ्यात उंच सूर्यबरड या ठिकाणी आम्हाला ते दाखवलं, सगळ्यात उंच. पण इथून आपण उभं राहिल्यानंतर पूर्ण वरुडचा परिसरसुद्धा, आजूबाजूचे खेडे वगैरे दिसतात. तो गेल्या अनेक वर्षापासून सातपुते सर, रवी भाऊ, दाखोडे सर आम्हाला पत्रिका पाठवतात आणि आम्ही प्रत्येक वर्षी न चुकता या ठिकाणी येतो. मी प्राध्यापक डॉक्टर संजय सातपुते, वनस्पतीशास्त्र विभाग, महात्मा फुले महाविद्यालय वरुड, NTR हायस्कूल आणि शंकरराव बंदे ज्युनियर कॉलेज यांचा जो NSSचा कॅम्प असतो दरवर्षी, त्यामध्ये मला ते निसर्ग भ्रमणासाठी दरवर्षी बोलावतात. आणि सोबत संजूभाऊ बेलसरे यांची टीम असते, दादासोबत असतात, रविभाऊ सोबत असते आणि सर्व विद्यार्थी आम्ही जंगलातून भ्रमण करतो. आज आम्ही वरुड परिसरातील सगळ्यात उंच बरड, ज्याला सूर्यबरड असं म्हटलं जातं, जिथे आदिवासींचा देव आहे, तिथे आज आलो आणि विद्यार्थ्यांना या परिसराबद्दल संपूर्ण माहिती दिली. इथे असणारे प्राणी, वनस्पती, त्यांचे उपयोग, ही सर्व माहिती त्यांना आज मी दिली. धन्यवाद. प्रत्येक वर्षी आम्हाला ते आवर्जून पत्रिका पाठवतात. संजय भाऊ, सचिन भाऊ, दीप भाऊ, तुम्हाला यावं लागते आणि आम्ही आवर्जून येतो. आणि काय माहिती द्याल सर तुम्ही? आमच्या शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती व NTR हायस्कूल व शंकरराव बंदे कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या रवाळा परिसरामध्ये असलेले श्री अच्युत महाराजांचं जे श्री क्षेत्र आहे नागठाणा, या ठिकाणी आमचा 9 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचं एक विशेष ग्रामीण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि आज शिबिराचा 4था दिवस आणि अतिशय चांगला दिवस म्हणता येईल, कारण आज सकाळपासून आम्ही या नागठाणा परिसरामध्ये असलेलं जे हे सूर्यबरड आहे आपल्यावरती आपण पाहू शकता, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि या परिसरामधली जी एक जैवविविधता आहे, औषधी वनस्पती आहेत, बराचसा जो वारसा आहे जो आता लुप्त होत आहे, काही झाडांची संख्या कमी होत आहे, काही पक्ष्यांची संख्या कमी होत आहे, आणि एक चांगलं एक वन्य प्राण्यांनी आणि निसर्गाने नटलेला हा प्रदेश असं आपल्याला म्हणता येईल. आणि या प्रदेशाची अतिशय इत्थंभूत माहिती आम्हाला वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख माननीय श्री सातपुते सर, महात्मा फुले महाविद्यालय वरुड, तसेच रविभाऊ रवाळा येथील ते वैद्य आहेत. आणि त्यांना अतिशय या जंगलामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीची, ती वनस्पती असो, दगड असो किंवा झाडं असो, फुलं असो, औषधी वनस्पती असो, तर त्यांनासुद्धा ती अतिशय महत्त्वाची माहिती आहे, तीसुद्धा ती आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी देत असतात. सोबतच सचिन भाऊ परिहार, दीप फोटो स्टुडिओचे संचालक माननीय श्री संजय भाऊ हे आमच्यासोबत असतात, दीपसुद्धा आमच्यासोबत असतो. आणि यांच्या या सगळ्या सहकार्यामुळे एक अतिशय चांगला एक निसर्ग भ्रमणाचा एक चांगला कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना शालेय जीवनाच्या चौकटीतून बाहेर काढून आणि या निसर्गाच्या सानिध्यात आणून, म्हणजे निसर्गाचं खरं अस्तित्व, निसर्गाचं रूप आणि निसर्गाची एक जवळीकता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी,
ही भावना या उपक्रमाच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी त्याचं आयोजन करत असतो की ज्या माध्यमातून वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर येऊन निसर्गामधून सुद्धा विद्यार्थ्यांना बरंच काही शिकता आलं पाहिजे. आपला जैवविविधतेचा, नैसर्गिक वनस्पती औषधीचा जो आमूलाग्र असा ठेवा आहे तो पुढच्याही पिढीपर्यंत पोचावा हाच यामधून अतिशय चांगला मानस एक ठेवला जातो आणि ते साध्य करण्यासाठी ही समस्त मंडळी आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात. त्याबद्दल मी NTR हायस्कूल, शंकरराव बंदे कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने, नवयुग शिक्षण संस्थेच्या वतीनं या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि भविष्यातही आम्हाला त्यांचं असंच सहकार्य मिळावं अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. हायस्कूल आणि शंकरराव बंदे कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गतचं 1 दिवसाचं निसर्ग भ्रमण म्हटलं म्हणजे आम्ही फक्त फिरायला आलो नाही, तर या ठिकाणची जी वैविधता आहे, निसर्ग आहे, निसर्गामधल्या औषधी वनस्पती आहे आणि या परिसरात आढळणारे जे प्राणी आहेत यांची माहिती जाणून घेण्याकरता आम्ही आलो. आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता प्रामुख्यानं महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सातपुते सर आणि रवाळा गावचे रविभाऊ वैद्य, ज्यांना अनेक वनस्पतीची माहिती आहे. म्हणजे आपण असं म्हणू की एखाद्या आयुर्वेदामधल्या डॉक्टरलाही माहिती नसेल इतक्या अधिक वनस्पती माहिती रविभाऊंना आहे आणि ते आम्हाला या बाबींची माहिती देत असतात. आम्ही आज फिरत असताना आम्हाला बऱ्याचशा प्राण्यांचे काही लक्षणं आहेत ती आम्हाला पाहायला मिळाली. बऱ्याच ठिकाणी तर रोहीची विष्ट आम्हाला पाहायला मिळाली. तसंच बऱ्याचशा या निसर्गामधल्या प्राण्यांची लक्षणं, त्यांच्या अस्तित्वाची लक्षणं आम्हाला पाहायला मिळाली. रोही आहे, त्यांची विष्ट आहे, ते मला अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. तसंच पॉर्क्युपिन नावाचा जे प्राणी आहे याची जो हा काटा आहे आम्हाला मिळाला. आता नवीन पिढीला कदाचित माहीत नसेल, पण हा काटा आपल्या पूर्व काळामध्ये प्रत्येकाच्या घरी खाद्यतेलामध्ये आवर्जून पाहायला मिळत होता. या काट्यामुळं याची जी औषधी गुणधर्म आहे ती तेलामध्ये उतरतात असं बोलले जाते आणि त्यामुळं पारंपरिक पद्धतीनं बरेच लोक या काट्याचा उपयोग आपल्या घराच्या खाद्यतेलामध्ये करत होते. तसंच आम्हाला फिरत असताना मोरांची पिसंसुद्धा आढळून आली. म्हणजे याचा अर्थ या जंगलामध्ये मोरसुद्धा आहे. म्हणजे अनेक प्रकारचे प्राणी या जंगलामध्ये आहे, हे याचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. तर हे सर्व करत असताना आम्हाला मार्गदर्शन लाभणारे जे सातपुते सर आहेत, रविभाऊ वैद्य आहे आणि संजय भाऊ बेलसरे, त्यांचा मुलगा दीप आणि सचिन भाऊ परियार हे लोक आवर्जून येतात. विशेष म्हणजे हे या कार्यक्रमाची वाट पाहता आणि त्यांची ही सेवा, संपूर्ण सेवा ही विनामूल्य असते. ही खूप एक महत्त्वाची बाब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण आता 21व्या शतकामध्ये कोणतीही गोष्ट पैसा दिल्याशिवाय करत नाही. मात्र ही जी सगळी संपूर्ण टीम आहेत ही आम्हाला जुळलेली आहे. त्यांचे आम्ही NTR हायस्कूल आणि शंकरराव बंदे कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीनं फार फार आभार मानतो. धन्यवाद. आणि पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असंच लाभत राहो ही अपेक्षा. पुनश्च एकदा धन्यवाद, आभार. हो. हां, आता आम्ही या झाडाजवळ उभा आहोत सगळेजण जंगलामध्ये आणि या झाडाचं नाव आहे कढई किंवा कड म्हणतात. कडाचे झाड किंवा कढई. आणि जंगलामध्ये अगदी हे झाड बिलकुल सगळ्या झाडांमधून वेगळं दिसते याच्या रंगामुळे. पांढरं शुभ्र, कधी कधी रात्रीच्या वेळेला चंद्र जर चांगला प्रकाशमान असेल तर अगदी पांढरं झाड दिसतं जंगलात आणि त्यामुळे त्याला भुताटकीचं झाड सुद्धा म्हणतात. आणि या कडाचा डिंक काढला जातो आणि तो मार्केटमध्ये त्याला फार मोठी मागणी आहे. आणि याच्या डिंकापासून कॅप्सूलचं वरचं कव्हर तयार केलं जातं. आणि दुसरं याचा उपयोग आहे की या झाडाला जर असा हात आपण फिरवला तर आपल्या हाताला हा पांढरा पावडर लागतो. आणि असं म्हणतात की ज्याच्या हाताला वायजाळ आहे त्यांनी रोज या झाडावर असा हात फिरवायचा, म्हणजे तो वायजाळसुद्धा चालला जातो आणि हात चोपडे येतात. पायाचा वायजाळ सुद्धा जातो. पण हे झाड जंगलात वाढत असल्यामुळे ते शक्य होत नाही. पण जर केलं तर हा रोग बरा होतो. दुसरं, याचा डिंक ज्या लोकांमध्ये टॉयलेटला गेल्यानंतर ॲनसचा काही भाग बाहेर येतो, ज्याला ॲनल प्रोलॅप्स म्हणतात, तर त्या आजारावरती हा डिंक जर दिला तर तो आजार बरा होतो. म्हणजे ते अंग बाहेर येणं बंद होऊन जाते. मूळव्याध नाही, त्याला गावरानी भाषेत कड बाहेर येणेच म्हणतात. आणि त्या झाडाचंही नाव कडच आहे. म्हणजे हे निसर्गात जे दिसतं किंवा तसं ते काम करतं. नाव ठेवण्यात हां, तर तसेच नावं ठेवल्या सुद्धा जातात.
हो हो. आणि दुसरं, आता फुलं आले आहेत, याचे फळं येतील तर ते फळं भाजून खाल्ल्या जाऊ शकतात, खाण्यायोग्य आहे ते. पानं हो, तेल तयार करण्यासाठी पानाचा वापर होतो, सालीचा वापर होतो. आणि डिंक तर आहेच, खूप मस्त डिंक असते याचा. प्लास्टिक मध्ये वापर होतो.